मीटर रिक्षा ज्या आहेत त्या प्रवासी रिक्षांमधले जे चालक आहेत तर त्यांना मराठी भाषेचं दुर्बीण ज्ञान असणं अपेक्षित आहे। तर त्या संदर्भात शासनानं परिपत्रक काढले आणि त्यानुसार त्यांनी प्रशिक्षणही त्यांना दिलेलं होतं, जे ज्यांना मराठी बोलता येत नाही अशा लोकांना, चालकांना। परंतु काही बऱ्याचशा लोकांनी त्याचा फायदा घेतला आणि त्याप्रमाणे मराठी भाषा दुसरी भाषा शिकलेली आहे त्यांनी, त्याप्रमाणे ते प्रवाशांशी संवाद साधत आहेत। परंतु त्यातूनही काही लोकांनी अद्यापर्यंत मराठी भाषेचं क्लासेस किंवा प्रशिक्षण घेतलेलं नाही बोलल्या संदर्भात। तर त्या संदर्भात आम्ही आता तपासणी विशेष करून नवी मुंबई उपराष्ट्रीय परिवहन कार्यालयाच्या वतीनं तपासणी करत आहोत वाहनांची, आणि त्या तपासणी अंतर्गत जे दोषी किंवा ज्या वाहनं आणि चालक त्यांना मराठी भाषेचं दुर्बीण ज्ञान नाही अशा लोकांवरती आपण कारवाई करत आहे। नवी मुंबई उपराष्ट्रीय परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत 3 पथक आहेत आपल्याकडे, आणि 3 पथकाच्या वतीनं आपण कारवाई सुरू केलेली आहे आजपासून। आणि अद्यापर्यंत अंदाजे 100 वाहनांची आपण तपासणी, रिक्षांची तपासणी केलेली आहे आणि 20च्या आसपास नोटीस त्यांना आपण दिलेली आहे।